श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मंडळी, आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात गीता कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बीडचे सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश पेशकर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. सर, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. सर, आपला जन्म कधीचा? माझा जन्म 14/5/1968 रोजी माझं गाव बोरखेड या ठिकाणी माझा जन्म झाला. हां हां. बीडपासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर बोरखेड हे गाव आहे. अच्छा. सर, आपण प्राथमिक शिक्षण आपलं बोरखेडमध्येच झालं का? माझं प्राथमिक शिक्षण हे बोरखेडमध्ये झालं, 1ली ते 4थी पर्यंत. नंतर माझं शिक्षण माझ्या गावी 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा बोरखेड या ठिकाणी झालं. माझे वडील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रायमरी टीचर होते. माझ्या वडिलांची बदली बोरखेडमधून कचारवाडी या गावी झाली. आणि नंतर माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळं आम्हाला सर्वजणांना कचारवाडी या ठिकाणी जावं लागलं. कचारवाडी हे पाटोदा हायस्कूल, पाटोदा गावाजवळ कचारवाडी आहे, बीड तालुक्यातच आहे. की कचारवाडीपासून 3 किलोमीटर अंतरावर एक पाटोदा म्हणून गाव आहे, बेलखंडी पाटोदा त्याला म्हटलं जातं. आणि त्या गावामध्ये आदर्श शिक्षण संस्थेचं पाटोदा हायस्कूल, पाटोदा बेलखंडी हे 10वी पर्यंत शाळा निदर्शनास आली. त्यांना आनंद वाटला. मग आम्ही सहकुटुंब सहपरिवारासह त्या गावी राहायला गेलो आणि तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर वडिलांची प्रायमरी टीचरची ड्युटी चालू होती, ती त्यांनी बजावली. आणि मग माझं 10वी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण पाटोदा हायस्कूल, पाटोदा बेलखंडी या ठिकाणी झालं. नंतर माझं 11वी ते ग्रॅज्युएटचं शिक्षण हे सगळं बलबीम महाविद्यालय बीड या ठिकाणी झालं. तुमच्या बालपणीची जी कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती होती, म्हणजे एकोप्याचं वातावरण वगैरे, तशी कौटुंबिक परिस्थिती त्या काळचं आमचं कुटुंब परिस्थिती साधारणच होती. वडील जरी प्रायमरी टीचर शिक्षक असले तरी ते असे 4 भाऊ मिळून भाऊ होते. एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या काळामध्ये वडील नोकरीला होते, पण कुटुंब व्यवस्था हे सर्वांकडे लक्ष देणं गरजेचं होतं. संस्काराच्या बाबतीमध्ये वडील मला लहानपणी महाभारत, रामायण या गोष्टी सांगत होते आणि त्या गोष्टी सांगायचे. आणि मला संस्काराच्या बाबतीमध्ये वडिलांचे असे संस्कार झाले ते मी आज 50 वर्ष झाल्यानंतरही ते माझ्या लक्षात आहेत आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्या संस्काराला अगदी अवलंबिला आहे. ते म्हणजे खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, शिवी कोणा देऊ नये. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी खूप मनावर बिंबल्या आणि त्या 3 गोष्टीची अंमलबजावणी मी आज 50 वर्ष झाले तरी करतोय. माझी आई लक्ष्मीबाई, त्या काळात ग्रामीण परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीचा आजचा आणि त्या काळचा खूप मोठा फरक आहे. माझी आई स्वतः जात्यावर दळायची. माझ्या आईनं स्वतः घर सारवलं शेणामातीनं. माझ्या आईनं स्वतः विहिरीचं पाणी शेंदलं. माझी आई स्वतः नदीवर धुण्याकरता जात होती. ही त्या काळची सामाजिक परिस्थिती होती. आजही 82 वर्षाची माझी आई आहे आणि ती पूर्णपणे स्वतः त्या काळची परिस्थिती तशी असल्यामुळे ते काम करत आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की 11वी पासून तुम्ही बलभीम महाविद्यालय या ठिकाणी आलात. महाविद्यालयीन काळातल्या काय आठवणी? महाविद्यालयीन काळामध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेस परिस्थिती जेमाची असल्यामुळं आम्ही जुना बाजार बलभीम चौकात या ठिकाणी खोली केली. त्या ठिकाणीच कुटुंब व्यवस्थेपणे मित्र आम्ही एका ठिकाणी राहिलो, एकत्र टोवर स्वयंपाक केला आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. तास कधीही बुडवला नाही. असं काही नाही की आर्ट्स घेतलं म्हणजे ऍडमिशन घेतलं की पूर्ण. मी पूर्ण लेक्चरर हे कम्प्लीट केले आणि मला वाटायचं त्याच वेळेस माझं स्वप्न मनामध्ये बाळगलं होतं. शाखा जरी आर्ट्स कमी पाहण्याचा दृष्टिकोन असला त्याच्याकडं तरी मला त्याच्यामध्ये मास्टर व्हायचे. हे माझं स्वप्न ठरवलं होतं. आणि म्हणून मी कोणताही पिरियड कधी बुडवलेला नाही त्या काळामध्ये.
मग महाविद्यालयाच्या काळामध्ये तुमच्यावर ज्यांचा खूप प्रभाव पडला असे एखादे प्राध्यापक वगैरे कोणी? प्राध्यापक पी.बी. जोशी म्हणून होते, बर. इंग्रजी विषयाचे. अच्छा. आणि प्राध्यापक निर्मळ म्हणून एक होते, हा, इंग्रजी इंग्रजी विषयाचेच होते. हा 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 तर त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं हा की मी त्यांना नेहमी प्रश्न विचारायचो. हा. मी असा कधी भेदभावच केला नाही की शाळेमध्ये मला हे महाविद्यालयीन वातावरण हा, आहे, हा. मला हे कसं अवघड जाईन का सोपं जाईन का, कॉलेजमधले शिक्षक मला काय म्हणतील. हो, हो, हो. मग त्या मला निर्मळ सरांनी एकच वाक्य सांगितलं. मी म्हणलं सर तुम्हाला माझा राग तरी येणार नाही ना? हा. ते म्हणले बेटा टीचर लाईक अ स्टुडंट हु आस्क्ड क्वेश्चन अगेन अँड अगेन इन द क्लास. येस. शिक्षकांना असे विद्यार्थी आवडतात की जे वर्गामध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न करतात. त्यामुळं मला तू प्रश्न विचारित जात जा, तू मनामध्ये काही शंका, त्यामुळे मला जास्त प्रेरणा मिळाली त्यांच्यापासून. मग महाविद्यालयाच्या काळातले गॅदरिंग वगैरे खूप झपाट्याने व्हायचे तुमच्या काळात? मला पहिल्यापासूनच सांस्कृतिक विभागाची आवड होती. अच्छा. मी शाळेमध्ये असतानाच 10वीला नाटकामध्ये भाग घेतलेला होता. हा. त्या काळामध्ये ग्रामीण भागात असताना सुद्धा हो, हो. मुलीचं पार्ट मी ठरवलेलं घेतलेलं हो, होतं. हो. आणि इथं आल्यानंतर सुद्धा मी विविध क्षेत्रामध्ये आणि जास्तीत जास्त मला भाषण करायची खूप आवड असायची पहिल्यापासून, हो, हो. की आपण याच्यावर भाषण करावा. हो. आत्ताच्या काळामध्ये तरी आता युट्यूबवर तुम्हाला सगळं पाहता येतंय, हा. चॅट जीपीटीवर विचारता येते ताबडतोब हो, प्रश्न. त्या काळचे आम्हाला पुस्तक वाचावं लागायचे, हो, हो. त्या प्रमुखाच्या कादंबऱ्या वाचावं लागायच्या, तेव्हा हो. ज्ञान प्राप्त व्हायचं. बरोबर. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त एखाद्या नेत्याची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, हो. सावित्रीबाई फुले असतील, हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हो. यांच्यावर जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. हो हो हो. गॅदरिंगमध्ये तुम्ही सहभागी व्हायचात? गॅदरिंगमध्ये सहभागी निश्चितच व्हायचो. मला 2 गॅदरिंग चांगले आठवतात हो. की ज्याच्यामध्ये मी सहभागी झालो. हो त्या काळात एक छोटा कार्यक्रम असायचा प्रश्नोत्तराचा, हो हो. त्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात सहभागी झालो. प्रश्नमंजुषा कार्यक्रम असायचा. मग B.Ed कोणत्या वर्षी झालं कम्प्लीट सर? B.Ed माझं 92 झालं. 1991 90-91 दरम्यान. 90-91ला तुमचं B.Ed कम्प्लीट झालं. आणि मग B.Ed मधले काय अनुभव? B.Ed मधल्या अनुभवामध्ये शैक्षणिक घेत असताना टीचर्स हा. ह्याच पद्धतीचे असायचे हा, की हा, हा. क्लास कसे घ्यायचे, काय पद्धती. कारण B.Ed हे जे शिक्षण आहे ते B.Ed मध्ये तुमचा शिक्षक घडवला जातो. मग पाठाच्या माध्यमातून असेल किंवा त्या वर्गामध्ये असेल, मग प्रॅक्टिकल असतील, मग वेगवेगळ्या शाळावर पाठ वगैरे. मग तुमचा सराव त्याच काळात होतो ना त्याच काळात B.Ed झाला, मध्ये. त्याच मग, काळात झाला. कारण तो शिक्षक होण्याचा तो पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी असते. हा. मग B.Ed झाल्यानंतर नोकरी कोणत्या वर्षी लागली सर? मी B.Ed करून गावाकडे आल्यानंतर बोरखेड मूळ गावी आलो. हा. आणि त्याच शैक्षणिक वर्षामध्ये हा आदर्श शिक्षण संस्थाच्या संस्थापिका हा स्वर्गीय काकू हा यांची संस्था तिथं नव्यानं स्थापन झाली होती. मान्यता मिळाली होती. हा, हा, हा. आणि त्या काळातच माझ्या गावामध्ये एंट्री झाली. हा मग त्यावेळेस आमच्या गावचे माझे सहकारी, आमचे कौटुंबिक संबंध असणारे विजयसिंह काकडे हो, पाटील हो हो यांनी सहज अण्णांसमोर प्रस्ताव ठेवला की हा मुलगा आहे नेटकात झालेला, हो हो. आणि मग यांना आपण घेऊ शकतो. मग ताबडतोब मला तिथं मान्यता मिळाली त्यांच्यामुळं. हा. आणि बोरखेडला आणि बोरखेड या ठिकाणच विना अनुदानितवर मी 5 वर्ष काम केलं. मग विना अनुदानित मध्ये काम करतानाचे काय अनुभव? विना अनुदानितवर काम करताना पेमेंट, विना अनुदान म्हणजे अनुदान कोणतंच नव्हतं, पगार नाही, पगार नाहीये, परंतु आमचं भागापुरतं संस्था चालक आम्हाला पेमेंट देत होते, द्यायचे. आणि त्यातून गावातच असल्यामुळे खर्च कमी असायचा आणि माझा भागात होतं त्यावेळेस. परंतु विना अनुदानित पैशासाठीच म्हणून पण विना अनुदानित काम करताना काम झोकून काम केलं. अच्छा. हा, अगदी जसं काही एखाद्या पगारदाराला लाजवेल अशा पद्धतीचं काम करण्याचं मी आणि माझ्या टीमने ठरवलं. आणि नवीन उमेदीचा काळ होता, नवीन उमेदीचा काळ होता. काहीतरी घडवायचंय, काहीतरी करायचंय हा संकल्प डोळ्यासमोर ठेवला. माझे नातेवाईक मला खूप म्हणायचे, अरे तुला पगार नाही, तुझं अजून लग्न व्हायचंय, कसं होईल. परंतु माझ्या पुढे एकच स्वप्न ध्येय होतं, हे काकून दिलेलं आपल्याला काम आहे, अण्णाने लावलेलं रोपटं आहे, आणि ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर होईल हे स्वप्न पाहून मी पुढे चालत गेलो. सर, मग पहिला पगार
तुमचा कोणत्या वर्षी आणि कोणत्या माझा महिन्यात? पहिला पगार मार्च मध्ये झाला, 1/3/1997 साली. 50% अनुदानावर झाला माझा पहिला 5 पगार. वर्षानंतर 5 पहिला पगार वर्षानंतर झाला. पहिला पगार झाला माझा. मग पहिला पगार झाल्यावरचा आनंद? आनंद खूप झालता की पहिला पगार झालाय. हा हा हा. आपण या पगारामध्ये आपल्या एकट्याचा वाटा नाहीये, हो, कारण मिळणाऱ्या हे जे आज मला पगार मिळाला ह्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा वाटा आहे. अगदी अगदी अगदी. काही दान धर्म, काही सत्कर्मी सुद्धा रक्कम गेली पाहिजे. हो, हो, हो. मिळणारे सगळे पैसेच हो, आपले नसतात. हो, हो. या उद्देशानं मला आनंद झाला. बरोबर, आणि बरोबर. पहिला पगार आल्यानंतर मी तो माझ्या वडिलांच्या हातामध्ये दिला, अगदी, आई वडिलांच्या अगदी, हातामध्ये. अगदी. आणि मग त्यांच्या डोळ्यातला आनंद आनंद हा हा हा. आनंद खूप गगनात मावेन असा झाला. वडिलांनी हो. क्षणभरही पैसे स्वतःपाशी न ठेवता हा, हा. ताबडतोब ते म्हणले, तुझे तो ठरव दिलेस हा. त्याबद्दल आम्ही ते पैसे देवापुढे ठेवून नमस्कार हा, केला हा, हा, हा. आणि कृतज्ञता व्यक्त केली. बरोबर बरोबर. विवाह कोणत्या वर्षी झाला तुमचा? पगार यायच्या अगोदरच माझा विवाह झाला. अच्छा. 1996 ला माझं लग्न पगार झालं. व्हायच्या आधी 1 वर्ष अगोदर विवाह झाला. 1996 ला. अगं, सासरवाडी कुठली तुमची? सासरवाडी गेवराई तालुक्यामध्ये मायम्मा निमगाव म्हणून आहे. त्या निमगाव. ठिकाणं माझे सासरे पूर्णोद बँकेमध्ये मॅनेजर होते, हा 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 बाळासाहेब कुलकर्णी म्हणून. हा हा हा. आणि मग त्यांच्या कन्येशी माझा विवाह अच्छा. झाला. तुम्हाला ग्रँट यायच्या आधी 1 वर्ष विवाह झाला तुमचा, आणि मग ते 1 वर्ष आणि नंतर पगार झाला. मग त्या 1 वर्षातलं काही अनुभव तुमचे? पगार नाही, आता काही नाही समजा. पगार नाहीये हा अनुभव खूप दांडगा आहे. हो परंतु माझ्या पत्नीला आमच्या अगोदर चर्चा झाली होती, हो, तो हो, जरी हो. जुना काळ असला हो, तरी, हो, हो. की मी अनुदानित सेवा करतो. हा. कारण तिला त्यावेळेस मला तिनं प्रश्न विचारला होता की तुम्हाला हो. पगार किती म्हणून. अच्छा. आणि तिला सुद्धा त्यावेळेस विश्वास वाटत नव्हता की हेडमास्टर असेल म्हणून. हा. कारण एवढा मोठा छोट्या वयात हेडमास्टर की पद कसं, बरोबर हे बरोबर. तिच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण झाला हो, होता. हो, हो. पण तिला मी समजून सांगितलं ही विनाअनुदानित शाळा आहे. हो. मला साहेबांनी हेडमास्टरचं पद, मुख्याध्यापकाचं पद जबाबदारी हो, दिली हो, आहे. हो, हो. आणि ती माझ्याकडे शेवटपर्यंत राहणार आहे. हो. आणि पगाराच्या बाबतीत जर तू बोलायचं असेल तर मला आपलं भागापुरता पगार आहे, तुला काही अच्छा. कमी अगदी, पडणार अगदी, नाही अगदी, असं अगदी, मी तिला अगदी, सांगितलं अगदी होतं. अगदी. आणि मग तुमचे जे गृहिणी आहेत मॅडम तुमचे, हां. मग त्या नोकरी करत होत्या का तेव्हा? काय नाही, गृहिणी आहेत? गृहिणीच आहेत त्या. ग्रॅज्युएटला फर्स्ट इयरला ऍडमिशन होतं, तिची इच्छा होती हां, पुढे शिक्षण हां, देण्याची. हां. पण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी पूर्ण वेळ शाळेला वाहून घेतल्यामुळं हो, हो, माझं हो. दुर्लक्ष झालं हां. आणि त्याच्यामुळं ती त्यापासून वंचित राहिली. हां हां हां. मग जेव्हा 1 मार्च 1997 तुमचा पहिला पगार झाला, मग वहिनी आणि तुम्ही कुठं बाहेर वगैरे कुटुंबाला घेऊन फिरायला वगैरे गेलात तेव्हा? नाही गेलो. हां. काही खरेदी वगैरे, तो आनंद जो आहे तो आनंद होता. हां. आनंद 50% पगार होता. हां. आनंद व्यक्त केला आम्ही. हां. पण असं गाडी करून कुठं दोघंच फिरायला गेलेलो नाहीत आम्ही. हां हां हां. नाही गेलो कधी. हां. मला 1997 मध्ये मला मुलगा झाला. हां हां. एक मुलगा सौरभ, त्याचं नाव आहे, तो BE कॅम्प्युटर आहे, हां. इंजिनिअरिंग IT क्षेत्रामध्ये सध्या पुणे इथे जॉब करतोय तो. अच्छा. त्याचं लग्न झालंय, माजलगावची सासरवाडी त्याची. वा. त्याला एक मुलगा आहे, हां हां. सुखी आहेत. हां. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याच्यामध्ये अच्छा. मुलगी माझी डॉक्टर MBBS आहे, वा. डॉक्टर चेतना. वा. परवाच तिचा विवाह ह्या मागच्या वर्षी हां. देशमुख परिवाराबरोबर झालेला आहे. वा. आणि सध्या ती MD ची तयारी करत आहे. वा वा. छान छान छान. म्हणजे संस्काराचं जे बीज आपण म्हणतो ते व्हायला जात नाही. नाही, आणि जो संस्कार वारसा आहे, आम्ही चालू पुढे हा वारसा, हो. त्याप्रमाणे तुमचा वारसा पुढे अविरतपणे चालू आहे. सुरू आहे. हो, म्हणजे कौटुंबिक जीवन अतिशय सुरळीत आणि सुखी संपन्न, अगदी समृद्ध, म्हणजे सगळं यशस्वी सुरुवात- पार पडलं. हां, माझ्या सुरुवातीच्या- रिटायर व्हायच्या अगोदर माझ्या मुला मुलीचे लग्न झाले, दोघे लाईनला वा. चांगल्या कार्यक्षेत्रात राहिले. वा. हे परमेश्वराने दिलेलं एक सत्सत्वी अगदी, फळ आहे आपल्याला. आणि मग संस्काराचाही तो परिणाम असतो. परिणाम म्हणजे आपण आपल्या आईवडिलाची किती सेवा केली त्याचेच परिणाम आपल्या बरोबर आहे, कुटुंबावर घडत असतात. सर, आपण प्राचार्य म्हणून आता सेवानिवृत्त झालेले आहेत. मग शिक्षक आणि प्राचार्य हां, या पदावर काम करत असताना मग दोन्ही पद जबाबदार आहेत. प्राचार्य हा संस्थेचाही प्रतिनिधी असतो आणि
शिक्षकांचाही प्रतिनिधी असतो. बरोबर आहे. मग कधी कधी कन्फ्युजन वगैरे होत नसायचे? नाही, काय झालं, मला प्राचार्य मुख्याध्यापक सुरुवातीपासूनच मला हां. 7/7/92 पासूनच मला मुख्याध्यापकाची म्हणून ऑर्डर मिळाली. हां. परंतु मी काम करत असताना मी एक प्राचार्य आहे, मुख्याध्यापक आहे, माझ्या मनाला कधी तो विषय शिवलाच नाही. हां मी काम करत असताना शाळेमधील प्रत्येक काम हे मी ग्राउंड लेवलवर केलं. हां. आणि मग ते क्लार्कचं काम असेल, मग ते क्लार्कनंच केलं पाहिजे, मग नोटीस काढणं, मग ते क्लार्क मी स्वतः म्हणजे मी ते स्वतः केलं. मग टीचिंगचं काम नसेल, टीचिंगचं काम असेल, विनाअनुदान शाळेत एखादा शिक्षक रजेवर गेला असेल, समोर ध्येय होतं विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, मी मुख्याध्यापक म्हणून खुर्चीवर बसून राहिलोच नाही, मी ताबडतोब खडू आणि पुस्तक घेऊन वर्गामध्ये गेलो. म्हणून क्लार्कचं काम असो, टीचिंगचं काम असो, मी प्रत्येक काम हे स्वतः केलं. म्हणून मला प्राचार्य पदाचा कालावधी माझा चांगला गेला. अगदी उदाहरणार्थ एका म्हणीप्रमाणे आधी केले आणि मग सांगितले, त्याप्रमाणे मी वागलो. म्हणून मला माझी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडता आली. अगदी बरोबर. आणि शिक्षक जेव्हा शिक्षक किंवा कर्मचारी प्राचार्य जेव्हा सेवानिवृत्त होतो, तेव्हा सेवानिवृत्तीला किती लोक कसं बोलतात किंवा किती गर्दी तयार होते, किती लोक प्रेमाने येतात, त्याच्यावरच त्याच्या आयुष्याचं उत्तर असतं. तुमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला खूप सारे लोक, समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच्यावरूनच तुमच्या जो कार्यकाळ आहे त्याचं उत्तर अगदी सगळ्या लोकांना आणि तुम्हाला देखील मिळालेलं आहे. सर, प्राचार्य पदावर आपण असताना एखादा अनुभव आपल्याला सांगता येईल का? म्हणजे तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये असा ठळक एखादा अनुभव. कशाविषयी? म्हणजे राहू देतो, नसेल तर पुढे चालू आपण. सर, अतिशय यशस्वी प्राचार्य म्हणून सुरेश पेशकार यांना संपूर्ण बीड जिल्ह्यातलं आणि सभोवतालचं शिक्षण क्षेत्र ओळखतं आणि संस्था परिवार देखील आपलं नाव अगदी जाणून आहे. तुम्ही यशस्वी प्राचार्य म्हणून राहिलेला आहेत. सर, आता याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की पूर्वीची तुमच्या बालपणीची, तुमच्या शिक्षणाच्या काळातली जी सामाजिक परिस्थिती होती, पूर्वीचं तुमचं जे मामाचं गाव होतं आणि आजची जी सामाजिक परिस्थिती आहे, याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती. बरोबर आहे. मग आज सगळे विभक्त आहे. काळाचा परिणाम येतो समजा, तसं ॲडजस्ट आहे, त्या गोष्टी होत नाहीत म्हणा. पण आपल्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये आजी आजोबा नातवांना सांभाळायचे. आज आजी आजोबा आणि नातू यांच्या गाठीभेटी होत नाहीत होत. मग याबाबत आपल्याला काय सांगता येईल? सध्या परिस्थितीमधील सामाजिक प्रश्नाबाबत माझं वैयक्तिक असं मत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि सामाजिक परिस्थितीमध्ये खूप बदल आहे. आता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं शिक्षणाचं असे काही बिंदू आहेत की शिक्षणाचे औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. अगदी औपचारिक शिक्षण हे शाळेमध्ये दिलं जात होतं. अगदी. पण जे अनौपचारिक शिक्षण दिलं जायचं हे आजी आजोबाकडून शिक्षण दिलं जात होतं. अगदी बरोबर. त्यामुळं त्या काळामधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा. आम्ही शाळेत आलो, जे शाळेतले टीचर आम्हाला समजून सांगत होते, आमच्या आई आजोबाकडून शिक्षण भेटत होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आता शाळा झाले की क्लास झाले की अभ्यास. याच्यापेक्षा या विद्यार्थ्यांना जे अनौपचारिक शिक्षण आहे ते मिळणं बंद झाले म्हणायला काही अडचण नाहीये. त्याच्यामुळे ती फार गरज आहे एकत्र कुटुंब पद्धतीची. काका, मावशी, मामा, आता मामाच्या गावाला सुद्धा जाणं औपचारिक राहिलेलं आहे. औपचारिक काही राहिलं नाही. पहिल्या काळातलं मामाला 15-15 दिवस जाऊन महिना राहणं वेगळं होतं आणि आजचं 15-15 तासावर आलंय ते. आता ती काळामध्ये खूप त्याच्यामध्ये साध्य परिस्थितीमध्ये सामाजिक बदल झालेला आहे. म्हणून त्याचा बदल हा विद्यार्थ्याच्या शिक्षणावर सुद्धा होतोय. जे त्याला शाळेमध्ये शिकवलं जात नव्हतं ते त्याला घरी जात होतं आणि त्याच्यामुळं त्या विद्यार्थींचा सर्वांगीण विकास होत होता. अगदी बरोबर. सध्या आर्थिक बेकारी, आर्थिक प्रश्न आणि खूप सारा चंगळवाद इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळतो.
आर्थिक प्रश्न आहेत आणि सगळे हे गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. आता आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत. शिक्षणच योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे त्याच्यावर संस्कार व्यवस्थित होत नाही, त्याला नोकरीचे प्रश्न त्याचे निर्माण होतात आणि मग आर्थिक प्रश्न साहजिकच निर्माण होतात. कुटुंब व्यवस्था अतिशय विकोपाला गेलेलं आपण पाहतोय आणि याच्यामधून आत्महत्येचं प्रमाण देखील वाढताना आपल्याला दिसेल. आणि मग उच्च शिक्षणामध्ये देखील असेच काही प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. करिअर नेमकं कशात करायचं यामध्ये तरुण गोंधळून गेलेला आहे आणि मग ह्या बाबत जे आर्थिक प्रश्न आहेत सध्या आणि उच्च शिक्षणामध्ये प्रश्न आहेत, त्याबाबत आपलं काय मत आहे? उच्च शिक्षणाबाबतीत माझं असं मत आहे की सध्या पालकांचे जे काही स्वप्न आहेत, हो, की एखाद्या शेजाऱ्याचा मुलगा गेला MBBS ला तो माझा गेला पाहिजे, हां, एखाद्या शेजाऱ्याच्या मुलांनी चांगले मार्क मिळले की आपल्याला मिळले हो, पाहिजे, हो, हो. तर ते त्यांनी तुलना थांबवावी. बरोबर. त्याचं कारण असं की प्रत्येकाला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. हां हां हां, ज्याप्रमाणे सूर्यनारायण सकाळी उगवल्यानंतर बरोबर. तो गरिबाच्या झोपडीमध्ये कमी प्रकाश टाकतोय, श्रीमंताच्या बंगल्यावर जास्त प्रकाश टाकतोय, अशातला भाग नाही. बरोबर. सर्वांना बुद्धिमत्ता समान आहे, वापर कमी जास्त होऊ शकतो. हो. म्हणून विद्यार्थ्याला जे आवडीचं क्षेत्र आहे हो. त्याच्यामध्ये प्रवेश द्या, म्हणजे पुढचं बऱ्याच गोष्टी टाळतात. अगदी. आणि सध्या काय झाले, तुरुद्दान महापुण्य, हो, लगेच नोकरी लागली पाहिजे, हो. उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. हो. बेकाराच्या बाबतीत नोकऱ्या सगळ्याला मिळतील असा भाग नाहीये. हो, म्हणून व्यवसाय राहा, शिक्षण घेत चला. हो, शिक्षणामध्ये अशी पॉवर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जो हो. पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अगदी. त्याच्यामुळे ज्ञान घ्या. 11वी 12वी झाली की त्यांना वाटतं की पोरांनी आता कुठेतरी केलं पाहिजे, की त्याला वाटतं त्यांना नोकरी लागली, मला काय, माझं काहीतरी भेटलं पाहिजे. नाही, हो. पूर्ण शिक्षणावर केंद्रित करा आणि त्या शिक्षणाप्रमाणे आपलं ज्ञानार्जन वाढवा. आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी अशी सूचना आहे की तुम्ही तुमचा विद्यार्थ्याचं पाहून, त्याच्याकडे कल पाहून त्याला त्या ऍडमिशन द्या. आणि पालक समाधानी काय नाहीत, 98% जरी मार्क पडले हो, तरी एक पालक उदासीनच दिसला. मी म्हटलं, तुमच्या मुलाला 98% मार्क पडलेत, हां, अजून 2% कुठे गेले काय की बाबा 100 पडायला पाहिजे होते. म्हणजे हे जे तुलना आहे, हो. ही तुलना कुठेतरी थांबली पाहिजे. ही तुलना झाल्यामुळेच प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यामुळं आपण तुलना थांबवावी आणि आपल्या विद्यार्थ्याला मोकळं ठेवावं. हो, तुला ज्या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचंय ते घडव. हो, बरोबर. खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये, खूप चांगल्या गोष्टी, खूप विद्यार्थ्यांना घडवलं आणि खूप सारे विद्यार्थी आपले योग्य मार्गाने आता वाटचाल करत आहेत. ह्या आपल्या 60 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप साऱ्या आपल्या हातून गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता आयुष्याच्या ह्या संध्याकाळी आता उतार काळ तुमचा सुरू झाला. बरोबर. आणि मग आता आयुष्यामध्ये तुमच्या काही गोष्टी, ह्या गोष्टी राहून गेल्यात बाबा, हे आपण केलं पाहिजे होतं, आता फावल्या राहिलेल्या वेळेमध्ये हे केलं पाहिजे. मग असं मागं वळून पाहताना आयुष्याकडे काही वाटतं का, काही राहून गेलंय? निश्चितच आयुष्यामध्ये राहून गेलेल्या गोष्टी हां, मी स्वतः असं सांगेन की माझं एक स्वप्न होतं की हे सर्व माझी जी सेवा झाली की नाही, ती जास्तीत जास्त 22 वर्ष माझ्या गावामध्ये झाली. अच्छा. आणि 11 वर्ष माझी गीता कन्यात झाली. हां. म्हणून हे सर्वसामान्यांच्या कुटुंबात झाली माझी सेवा. सर्वसामान्य असणारे विद्यार्थी कुटुंब होते, मग शेतकरी होते, शेतमजूर होते. मग माझं एक स्वप्न असं राहिलं की विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला पास व्हावेत ते विद्यार्थी. कारण आमचा काळ असा होता नोकरीचा, ग्रॅज्युएट झालं की बीएड झालं की पास झालं की नोकरी. आता तसं नाहीये. आता समजा 12वीला जास्त मार्क पडले की MBBS ला जात होता. आता ते नाहीये. आता एंट्रन्स एक्झाम आहेत आणि त्या एंट्रन्स एक्झामला जर विद्यार्थी यशस्वी व्हायचे असतील, मग ती नीटची असू, TET असू, JEE असू, इंजिनिअरिंगची एखादी परीक्षा असो, त्याच्यामध्ये जर त्यांना सक्सेस व्हायचं असेल तर ह्या 5वी 7वी शालेय अंतर्गत ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, NTS, MENS, आतापासून या विद्यार्थ्याला सराव करणं आवश्यक आहे. आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी असो खूप हुशार आहेत. मी गीता कन्यामध्ये काम करत असताना
8वीला ज्या विद्यार्थ्यांनी, आता ही फक्त मुलींची शाळा होती, हा. 8वीला ज्या विद्यार्थी याच्या पूरग्रस्त कॉलनीमधून असो, इकडं गांधीनगरच्या असो, इकडं रमाई चौकातल्या असो, विद्यार्थी 8वी-9वीला तरबेज वाटायचं MPSC पास होईन की अशी परिस्थिती होती. परंतु पालकांच्या दुर्लक्षतेमुळं हा. काही वेळेस त्यांच्या काही समस्या असतील, त्याच्यामुळं ते विद्यार्थी 8वीच्या परीक्षेमध्ये 9वीमध्ये थोडे थोडे कमकुवत होत जातात. त्याच्यामुळे माझं एक स्वप्न ते अधुरं राहिलं की माझ्या समोर असे काही विद्यार्थी येऊन गेलेत की ते विद्यार्थी कलेक्टर झाले असते, MPSC झाले असते, परंतु स्पर्धा परीक्षेचं स्वप्न माझं त्यांना बसवण्याचं ते माझं अधुरं राहिलंय. आणि मी आता शिक्षकाला सांगून आलोय, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसवा, कारण प्रत्येकामध्ये गुणवत्ता असते, ते गुणवत्ता दाखवण्याचं हिरीत त्यांच्या धुराळा बसलेला चमकवायचं काम हे शिक्षकांनी केलं पाहिजे. या माध्यमातून मी एवढं सांगतो त्यांना. मग आपण काही संकल्प करणार आहेत का, म्हणजे राहिलेल्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा? मी संकल्प माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच केलेला आहे. हो. एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मी जवळजवळ 300 बॅग, 60,000 रुपयाच्या बॅग प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करून टाकले त्या दिवशी. आणि शाळेतून जाता जाता काहीतरी पेन्शन चालू आहे आपल्याला, त्यातला एक समाजाचा सहभाग काहीतरी असावा, काहीतरी आपण या पैशाचं समाजाचं देणं लागतो या भावनेनं मी वर्ग शिक्षकाला म्हणलं, मी चॉईस केलं नाहीत मुली, वर्ग शिक्षकाला सांगितलं 5वी ते 10वी पर्यंत एका मुलीचं नाव द्या म्हणून. ती मुलगी म्हणले काय करायचं, ती मुलगी म्हणलं त्या मुलीचं मला शिक्षण दत्तक घ्यायचंय. 5वी ते 10वी पर्यंतच्या 5 ते 6 मुली मी दत्तक घेतलेल्या आहेत. त्यांचं 10वी पर्यंत मग ते त्यांचा ड्रेस असो, त्यांना लागणारे पुस्तकं असो, त्यांना लागणाऱ्या वह्या असो, त्यांना लागणारी शैक्षणिक फीस असो, हे सगळं मी स्वतः त्या मुख्याध्यापकाकडं दरवर्षी नेऊन देणार आहे. एवढा संकल्प मी केलेला आहे. आणि मला अजूनही खूप संकल्प करावेसे वाटतात की ह्या विद्यार्थ्यांचं अजूनही मी आवाहन करतो की गीता कन्या शाळा असेल, या शाळेमधील जर एखादी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत असेल, त्या मुख्याध्यापकांना संदेश आहे माझा, विनंती त्यांना माझी की तेवढं माझ्या कानावर घातलं तर मी फुल नाही फुलाचे पाकळून एखादी विद्यार्थिनी असेल त्याला मी सहकार्य निश्चित करेन. आणि आता नंतरच्या काळामध्ये राहिलेले प्रवास वगैरे काही, देश प्रवास किंवा देशाच्या बाहेर वगैरे असं काही नियोजन? माझं गड किल्ले पाहण्याचं स्वप्न आहे. आणि ते पुढच्या 6 महिन्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, सहलीमध्ये पाहिले तसे काही, पण अजून राहिलेले आहेत, ते पाहण्याचा मी प्रयत्न करेल. देशातील परिस्थितीबाबत आणि समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, पालकासाठी काही संदेश आपण देणार आहात का? निश्चित. समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी माझा संदेश आहे. प्रथमतः मी पालकांना आणि समाजाने एक विनंती करतो की आपले मुलं मुली जे आहेत हीच आपली प्रॉपर्टी समजा, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. मुलगा व मुलगी याच्यामध्ये शिक्षणामध्ये भेद करू नका. जमिनी खरेदी करणं थांबवा. प्लॉट घेतलं नसेल तर घेऊ नका, भागला असेल घराचं तर भागवा, पण अनाकारण प्लॉट घेऊ नका. इतर गुंतवणुकीवर भर देण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. ही उद्याची प्रॉपर्टी आहे. उद्या प्रॉपर्टी घेऊ शकता. आजही मी प्रॉपर्टी घेऊ शकतोय, परंतु त्या काळात मी मुलींकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, ते स्वतःच्या पायावर उभा केले, तसे तुम्ही सुद्धा उभा करा आणि प्रॉपर्ट्या नंतर घ्या. विद्यार्थ्यांसाठी मला हे सांगायचंय की जे शिक्षण तुम्ही घेत आहात ते शिक्षण मास्टर म्हणून करा. जॅकॉपॉलन मास्टर ऑफ नन शिकू नका. म्हणजे मला काहीतरी शिक्षण घ्यायचंय, मग ते आर्ट्स कॉमर्स फॅकल्टी असो, कॉमर्स असो, सायन्स असो, मास्टर पाहिजे. दुकान टाका, मास्टर ह्याच दुकानात मला जायचंय, बस स्टँडवरून उतरल्या मला ह्या दुकानात जायचंय, मला ह्या डॉक्टरकडे जायचंय. तुम्ही त्यातले मास्टर बना, तुम्ही यशवंत व्हाल. आणि शिक्षणामध्ये सातत्य ठेवा. यश अपयश, छोट्या छोट्या अपयशाला खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असती. अपयश आलं तर नाराज होऊ नका. आणि येणारा काळ हा संघर्षाचा जरी असला तरी सातत्याने विद्वान राहिला तर विद्वानाकरता काळ हा महत्वाचा आहे. बरोबर. आता मला बालकासाठी सांगायचे, आजचे बालक हे उद्याचे पालक असतात. बालपणी जे संस्कार मनावर होतात ते चिरकाल टिकतात. त्यामुळं बालपणी तुम्हाला योग्य दिशेनं जाणं महत्वाचं आहे. बरोबर. आता तुमचं वय जे वाढतंय ना ते एखाद्या वेलीप्रमाणे वाढतंय.
सर, आकाशवाणी बीड केंद्राच्या पाऊलवाटा या कार्यक्रमासाठी आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात आणि ही खूप सुंदर अशी मुलाखत दिलीत. पालकांना, विद्यार्थ्यांना खूप सारं मार्गदर्शन आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा करूयात. मुलाखतीला आपण उपस्थित राहिलात याबद्दल आकाशवाणी बीड केंद्र आणि परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो आणि ही मुलाखत या ठिकाणी थांबवतो. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. आत्ताच आपण गीता कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बीडचे सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश पेशकार सर यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमातून मी डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.